कंगाल होण्यापासून करोडपती होण्याचा प्रवास हे खरंच शक्य आहे का? चला पाहूया यामागची गोष्ट. वास्तविक जगात स्वागत आहे म्हणजे काय? म्हणजे सगळं बरोबर करूनही एका कंटाळवाण्या नोकरीत अडकणं. फक्त $2.26 ही होती ग्रँड सॅबेटियरची 2010 मधली कमाई. तो बेरोजगार होता. नोकरी गेल्यावर त्याला कळलं की पारंपरिक मार्गाने आरामात रिटायर होता येणार नाही. काहीतरी चुकत होतं. आणि मग त्याने ठरवलं, आता फक्त बिलं भरण्यासाठी जगायचं नाही, एक वेगळंच स्वातंत्र्याचं आयुष्य जगायचं. आणि बघा, फक्त 5 वर्षात त्याने ते करून दाखवलं. हे नशीब नव्हतं तर एक सोपी पद्धत होती. तर पहिली पायरी काय आहे? आपला नंबर शोधणं, म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यासाठी किती पैसे लागतील हे काढणं. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे करोडपती होणं नव्हे, तर काम करणं ही एक निवड असली पाहिजे, गरज नाही. आपला नंबर काढण्यासाठी वार्षिक खर्चाला 0.08 ने भागा. हा एक सुरक्षित आकडा मानला जातो. आता दुसरी पायरी, प्रवास सुरू करण्याआधी आपण आज कुठे आहोत हे पाहणं गरजेचं आहे. सोपं आहे. मालमत्ता म्हणजे असेट्स, जे संपत्ती वाढवतात, आणि दायित्व म्हणजे कर्ज, जे प्रगती रोखतात. एकूण मालमत्तेतून कर्ज वजा केल्यावर जे उरतं ती आपली निव्वळ मालमत्ता. हीच आपली सुरुवात आहे. पायरी 3. आता फक्त आकडे नाहीत, तर पैशाबद्दलचा दृष्टिकोन बदलायला हवा. पैसा फक्त खर्च करायचा नसतो. तो एक असं साधन आहे जे आपल्यासाठी काम करून संपत्ती वाढवू शकतं. ठीक आहे, विचार बदलले. पण मग संपत्ती निर्माण कशी करायची? त्याचं इंजिन काय आहे? हे बघा, हे 4 भागांचं इंजिन. यात बचत, गुंतवणूक, अनेक मार्गांनी कमाई आणि साईड बिझनेस यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचं, लवकर गुंतवणूक करा, कारण चक्रवाढ व्याजामुळे पैसा स्वतःच पैसे कमवतो. म्हणजे बघा, आर्थिक स्वातंत्र्य हे फक्त नशीबवानांसाठी नाही, हा एक मार्ग आहे जो कोणीही निवडू शकतं. रस्ता तर आता स्पष्ट दिसतोय. प्रश्न फक्त एकच आहे, हा प्रवास सुरू कधी करायचा?